शरद पवार आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार आहेत। दिल्लीमध्ये होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये दोन्ही नेते एकाच मंचावर असतील। शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राऊत पवार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत। पवारांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला, त्यामुळे संजय राऊत यांनी टीका केली होती आणि त्यानंतर आता राऊत आणि पवार आज एकाच मंचावर येणार आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी चैतन्य गायकवाड यांच्याकडून। चैतन्य, दिल्लीमध्ये हा नेमका कोणता कार्यक्रम असणार आहे ज्याच्यामध्ये दोन्ही नेते एकत्र दिसतील? किती वाजता हा कार्यक्रम आहे? रिद्धी, नक्कीच शरद पवार आणि संजय राऊत आज एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीत एकत्र येणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता आणि त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती। संजय राऊतांनी शरद पवारांवर जी टीका केली होती त्यानंतर खरं तर राजकीय गदारोळ माजला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की आरोप प्रत्यारोप देखील दोन्ही बाजूंनी सुरू झाले होते। संजय राऊत यांनी थेट साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर देखील टीकेचे बाण सोडले होते। या संपूर्ण घटनांनंतर आता खरं तर पहिल्यांदाच शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच मंचावर आपल्याला दिसणार आहेत। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम दिल्लीत होत आहे। एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसतील आणि खरं तर आता हे दोन्ही नेते काय बोलणार, एकमेकांवर काही टीका करणार का, यावर देखील आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। जी, धन्यवाद चैतन्य दिलेल्या माहितीसाठी।